वळत पुढच्या बातमीकडे. तामिळनाडूतल्या जल्लीकट्टू नंतर आता राज्यातही बैलगाडी शर्यतींना सुरू करण्यासाठी अध्यादेश निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलचं आश्वासन दिलंय. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी अध्यादेशाची मागणी केली. दरम्यान आपणही या स्पर्धा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून आचारसंहिता असल्यामुळे तुर्तास निर्णय घेता येत नाही, पण आचारसंहिता उठल्यानंतर मात्र अध्यादेश काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. एक शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलं होतं. मी आणि मुख्यमंत्री आम्ही दोघांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं की निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. ही आचारसंहिता संपल्याच्या नंतर तामिळनाडूच्या धर्तीवर अशा प्रकारच्या बैलाच्या शर्यतीला आपल्याला परवानगी देता येईल, अशा प्रकारचे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं. आज मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय राष्ट्रपतींकडे पाठवणार, जो कायदा तयार करून, आणि तो कायम करून घेण्याची आम्हाला त्या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेतली. आणि लवकरच या स्पर्धा, आता आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी ही करणं बरोबर नाही, पण त्याची पण कायदेशीर बाब तपासून घेऊन या डिक्लेअर करता येत असेल तर तसं पण करतील. पण शक्यतो निवडणुका झाल्यानंतर 100% या स्पर्धा चालू होतील.